नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या हरभरा पिकामध्ये जर आपल्याला कुठे मोठी जर त्या ठिकाणी फुलं जर दिसायला लागली तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची फवारणी करायची आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांनो आपल्या हरभरा पिकामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फुटवे त्या ठिकाणी लागलेले पाहायला मिळणार आहे। परिणामी प्रचंड फुटवे जर राहिले तर निश्चितपणे जे काही फुल धारणा आपल्या हरभरा पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे, तर ती सुद्धा जास्त प्रमाणामध्ये फुल धारणा झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि विशेष करून बऱ्याचशे शेतकरी बांधवांनो आता नुकतंच त्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन केलेलं आहे, तर अशा अवस्थेमध्ये होतं काय की त्या ठिकाणी आपला हरभरा आपण त्या ठिकाणी खुडलेला राहत नाही। परिणामी तो जो काही हरभरा आहे तर तो हरभरा फक्त उभाट त्या ठिकाणी वाढतो। परिणामी शेतकरी बांधवांनो उभाट हरभरा न वाढता हा जो काही माझ्या पाठीमागे तुम्हाला हा हरभऱ्याचा प्लॉट माझा दिसत असेल, तर मी या ठिकाणी कोणत्या प्रकारची फवारणी केलेली आहे जेणेकरून हा जो काही हरभरा आहे हा हरभरा उभाट न वाढता त्या ठिकाणी पूर्णतः जमिनीलगत त्याने पसरतो आहे। प्रचंड प्रमाणामध्ये फुटवे निघालेले आहेत आणि फुलांची संख्या सुद्धा आता मात्र झपाट्याने त्या ठिकाणी वाढत आहे। तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो मी कोणती फवारणी केली आणि तुम्ही कोणत्या प्रकारची फवारणी करायला पाहिजे जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी जी काही फुल धारणा त्या ठिकाणी जास्त प्रमाणात होणार आहे तर ती झालेली पाहायला मिळणार आहे। परिणामी जर फुल धारणा जर जास्त असेल तर उत्पादन 12 ते 15 क्विंटल पर्यंत सहज आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू। आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये मुख्यत्वे 3 अवस्था असतात। पहिली अवस्था म्हणजे फुटव्यांची अवस्था असते, दुसरी अवस्था म्हणजे त्या ठिकाणी फुल धारण्याची अवस्था असते आणि नंबर 3 म्हणजे तिसरी जी काही अवस्था असते ती म्हणजे घाटे धारणेची अवस्था असते शेतकरी बांधवांनो। परंतु आता जे काही आपलं हरभऱ्याचं पीक आहे ते पहिल्या अवस्थेमधून आता निघून गेलेले आहेत, म्हणजे फुटवे वगैरे आता त्यांनी काढलेले आहेत आणि आता ची जी काही अवस्था आहे ती म्हणजे आता आपल्याला कुठे मोठे त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकाला फुलं त्या ठिकाणी लागलेले पाहायला मिळत आहे। परिणामी फुलं तर आता आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये लावायचीच आहे, परंतु दुहेरी फायदा आपल्या हरभरा पिकामध्ये आपला झाला पाहिजे। तो कसा की त्या ठिकाणी फुलं तर प्रचंड लागले पाहिजे, परंतु आपला जो काही हरभरा आहे तो उभाट न वाढता त्या ठिकाणी डेरा केला पाहिजे, जमिनी लगत त्या ठिकाणी पसरला पाहिजे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणीमध्ये काय वापरायचं आहे, तर फवारणीमध्ये शेतकरी बांधवांनो आपल्याला सुमोटोमोचं जे काही ताबोली आहे या ताबोलीचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे। ताबोली वापरत असताना शेतकरी बांधवांनो जो काही 15 लिटरचा पंप आहे तर 15 लिटरसाठी आपल्याला त्या ठिकाणी 4 मिली पर्यंत त्याचा वापर करायचा आहे आणि जर 20 लिटरचा पंप असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 5 मिली पर्यंत या ताबोलीचा वापर करायचा आहे। आता ताबोलीचा फायदा काय होणार आहे की शेतकरी बांधवांनो ताबोली काय करते की त्या ठिकाणी अनावश्यक होणारी जी काही वाढ आहे, आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा गैरसमज आहे की ताबोली कल्टर लिओसिन किंवा मग चमत्कार जर त्या ठिकाणी आम्ही जर आमच्या हरभरा पिकावर किंवा अन्य कोणत्याही पिकावर जर फवारलं तर त्याची डायरेक्ट वाढ थांबून जाते। परंतु असं नाही शेतकरी बांधवांनो, आपण जर त्यांनी ताबोलीचा जर वापर जर या अवस्थेमध्ये जर केला तर ताबोलीच्या वापरामुळे होतं काय की अतिरिक्त होणारी वाढ थांबते फक्त, म्हणजे अतिरिक्त म्हणजे फक्त आणि फक्त वाढत नाही, फक्त वाढतं परंतु अतिरिक्त नाही वाढत, म्हणजे त्याचे फुटवे जास्त प्रमाणामध्ये निघतात। परिणामी आपल्याला माहिती की फुटवे जर जास्त निघाले तर फुल संख्या जास्त लागत असते आणि त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांनो या ताबोलीचा वापर या अवस्थेमध्ये जर आपण आपल्या हरभरा पिकामध्ये जर केला तर जास्तीत जास्त फुल संख्या आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या आपल्या हरभरा पिकाला लागलेली पाहायला मिळणार आहे। त्यामुळे ताबोलीचा वापर आपल्याला या फवारणीमध्ये निश्चितपणे करायचा आहे। शेतकरी बांधवांनो सोबतच आपल्याला त्या ठिकाणी जर आपला हरभरा पिवळा पडत असेल किंवा त्या ठिकाणी आपल्या हरभरा मर लागत असेल तर हे कशामुळे होतं की त्या ठिकाणी जर अतिरिक्त म्हणजे जास्त जर पाणी जर आपल्या हरभरा पिकाला झालं, कारण आपला हरभरा जो काही पीक आहे तो सेन्सिटिव्ह आहे, त्याला जास्त पाणी लागत नाही। परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांचा गैरसमज असा आहे की ते त्यांच्याकडे फक्त पाणी जर असेल तर पाण्यावर पाणी देत राहतात, त्यामुळे आपला हरभरा त्या ठिकाणी पिवळा पडतो आणि मर त्या ठिकाणी लागत असते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्याला एक बुरशीनाशक वापरणं अत्यंत गरजेचं आहे। यामध्ये आपल्याला रोको या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। रोको वापरत असताना शेतकरी बांधवांनो आपल्याला जो काही 15 लिटरचा पंप आहे 30 ग्रॅम घ्यायचा आहे आणि जर 20 लिटर जर पंप असेल तर आपल्याला त्या ठिकाणी 40 ग्रॅम आपल्याला या रोकोचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे। यानंतर शेतकरी बांधवांनो आपल्याला या फवारणीमध्ये अत्यंत महत्त्वाचं औषध त्या ठिकाणी ऍड करायचं आहे आणि ते म्हणजे त्या ठिकाणी चिलेटेड मायक्रो न्यूट्रियन्स। आता याचा वापर करत असताना जो काही 15 लिटरचा पंप आहे यासाठी आपल्याला 30 ग्रॅम एवढं प्रमाण घ्यायचं आहे आणि जर 20 लिटरचा जर पंप असेल तर 40 ग्रॅम एवढा वापर आपल्याला चिलेटेड मायक्रो न्यूट्रियनचा करायचा आहे। आता हे म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याचं, म्हणजे यामध्ये काय आहे, यामध्ये फेरस आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, बोरान आहे। यामुळे होणार काय की शेतकरी बांधवांनो जी काही फुलं आमच्या हरभरा पिकाला लागणार आहे तर ही फुलं त्या ठिकाणी गळणार नाही,
फुलं गळणार नाही, फुलं जळणार नाही. परिणामी फुलांची त्या ठिकाणी संख्या तर जास्त वाढणारच आहे, परंतु जो काही सदाहरितपणा आपल्या हरभरा पिकाला पाहिजे तर तो सदाहरितपणा राहील, हिरवेगार आपला हरभरा राहील. परिणामी जी काही शायनिंग आहे फुलांची असेल किंवा पानांची असेल तर ती चांगली असेल. जे काही पानं आहेत तर या पानांची जी काही लांबी रुंदी आहे ही लांबी रुंदी सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची आपल्याला झालेली पाहायला मिळणार आहे. परिणामी जर आपलं झाड हे निरोगी जर असलं तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त फुलं संख्या आपल्या हरभरा पिकाला झालेली पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला चिलेटेड मायक्रोन्यूट्रियन्स म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपल्याला या फवारणीमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, सोबतच आपल्याला एक अळीनाशक सुद्धा घेणं गरजेचं आहे. आता यामध्ये तुम्ही महागडं जे काही अळीनाशक आहे त्याचा वापर न करता तुम्ही साधं इमामेक्टिन बेन्झोएट जरी वापरलं तरी मात्र काहीही अडचण नाहीये. किंवा मग शेतकरी मित्रांनो, जे काही बॅराझाईड येतं तर या बॅराझाईडचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. म्हणजे इमामेक्टिन बेन्झोएट आणि नुआलुरान अशा प्रकारे 2 घटक यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून जी काही अळींचा आता प्रादुर्भाव पुढे होणार आहे तर तो होणार नाही. परिणामी आपलं 20-25 दिवस जे काही पीक आहे ते सेफ राहील आणि भविष्यामध्ये जे काही आता घाटे लागण्याची अवस्था असेल पुढे तर नंतर मात्र आपण यापेक्षाही चांगल्या प्रकारचं जे काही अळीनाशक आहे ते वापरू शकतो. सध्या तरी शेतकरी बांधवांनो, मला असं वाटतं की जे काही महागडं अळीनाशक आहे ते न वापरता, कारण अळींचा प्रादुर्भाव केव्हा होत असतो की ज्यावेळेस घाटे लागतात आणि घाट्यामध्ये दाना भरायला सुरुवात होतो त्यावेळेस मात्र ही अळी अटॅक करते आपल्या हरभरा पिकांवरती. परंतु आता फक्त त्या ठिकाणी कुठे मोठे आपल्या हरभरा पिकाला फुलं दिसत आहे किंवा फुलं अवस्थेमध्ये आपला हरभरा आहे. त्यामुळे व्यर्थ खर्च न करता आपण साध्यातलं साधं जरी कीटकनाशक वापरलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा हा झालेला पाहायलाच मिळणार आहे. खरं म्हणजे शेतकरी बांधवांनो, नियोजन कसं असावं आपल्या हरभरा पिकाचं, म्हणजे या अवस्थेमध्ये पहिलं म्हणजे की आपण त्या ठिकाणी जर आपल्या हरभरा पिकाला जर कुठे मोठी जर फुलं दिसायला लागली तर त्या ठिकाणी पाणी देऊन घेतलं पाहिजे. आणि पाणी देऊन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण ही जी काही मी तुम्हाला फवारणी सांगितली आहे ही फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करून घेतली पाहिजे. म्हणजे जो काही फवारणीचा 100% रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. निश्चितच शेतकरी बांधवांनो, आशा करतो की जी काही मी फवारणी केलेली आहे ही फवारणी तुम्ही कराल आणि निश्चितपणे जर कुठे मोठे फुलं जर दिसायला लागली आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही जर ही फवारणी जर शेतकरी बांधवांनो जर केली तर येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमचा जो काही हरभरा आहे तो हरभरा पूर्ण त्या ठिकाणी जमीन ही व्यापून टाकेल. तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी खाली म्हणजे दोन्ही बाजूला पूर्ण हरभरा एकमेकांमध्ये घुसलेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. निश्चितच जर अशी अवस्था तुमच्या हरभरा पिकाची जर झाली तर जास्तीत जास्त फुलं आणि जेवढे जास्त फुले तेवढे जास्त घाटे. निश्चितच शेतकरी बांधव तुम्हाला या फवारणीचा फायदा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.